इंडियन मार्केट असो, फॉरेक्स मार्केट असो किंवा क्रिप्टो मार्केट असो, कोणत्याही मार्केटमध्ये जर तुम्हाला अर्निंग करायची असेल, प्रॉफिट बनवायचं असेल तर 2-3 गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागते. आजच्या डेटमध्ये अगोदर पाहून घ्या, 4030 रुपयाचं इंडियन शेअर मार्केटमध्ये आपण प्रॉफिट बनवलेलं आहे. आता आपण 3 प्रमुख गोष्टीकडे जाऊया. पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही जे स्टॉप लॉसेस घेता ते स्टॉप लॉसेस ना तुम्ही जेवढं कमी प्रमाणामध्ये ठेवता ना तेवढं चांगलं आहे तुमच्यामध्ये. जसं की तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो हा मेंटेन झाला पाहिजे. तुम्ही स्टॉप लॉस घेताय 25 पॉईंटचा आणि तुमचं जे टार्गेट आहे ते जर तुमचं 30 पॉईंटचं जर नसेल ना तर तुमचं हमेशा लॉसच होणार आहे. हा पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. सेकंड थिंग, तुम्ही जर ट्रेडवर ट्रेड जर घेतले तर काय होईल, तुम्हाला अति जास्त ट्रेड घेतल्यामुळे तुम्हाला ब्रोकरेजच एवढं लागेल की तुम्ही ऑटोमॅटिकली 500-600 रुपये तर तुम्ही ब्रोकरेज देऊन टाकता. ही झाली दुसरी वस्तू. आणि तिसरी आहे मित्रांनो, प्रत्येक मोमेंटमध्ये तुम्हाला एंटर करायची गरज नाहीये. जसं तुम्ही जर मार्केट जर कुठं एक 50 पॉईंटचं करेक्शन असेल तर तुम्ही पी साईड घेता किंवा 50 पॉईंटचं बाय अप साईड असेल तर तुम्ही सी साईड बसता. हे दोन्ही गोष्टी टाळायच्या आहेत. अशा पद्धतीनं ट्रेडिंग होत नसते. जर या 3 गोष्टीपासून जर कोणी वाचलं तर तुम्हाला नक्कीच प्रॉफिट होऊ शकतो. आजच्या डेटमध्ये तुम्ही पाहू शकता जवळपास आपले 35 ऑर्डर एक्झिक्यूट केलेले आहेत मित्रांनो. यामध्ये 600-700 रुपये तर आपण ब्रोकरेजच दिलेलं आहे. त्यामध्ये मला महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला काय दाखवायचा, इथे पॉईंट बघा, मी 390 रुपयाला बाय केलेला आहे, जवळपास 493-94 रुपयाला सेल केलेला आहे. जवळपास 100 पॉईंट इथे कॅप्चर केलेले आहेत. आणि दुसरी ऑर्डर जर तुम्ही माझे पाहिले असतील तर त्यामध्ये तुम्हाला कुठे 20 पॉईंटचा एसएल दिसतो, कुठे 30 पॉईंटचा दिसतो, कुठे 50 पॉईंटचा दिसतो. पण जेव्हा मी प्रॉफिट बुक करतो त्या टायमिंगला मी जवळपास 100 पॉईंटनं प्रॉफिट बुक केलेला आहे मित्रांनो. तुमची होल्डिंग कॅपॅसिटी जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही मार्केटमध्ये पैसे बनवू शकणार नाही. हे इथे मला तुम्हाला सांगायचं आहे. सेन्सेक्सचा चार्ट तुम्ही पाहून घ्या. सेन्सेक्स आज एक रेंजमध्ये होतं. डेचं हाय असेल, डेचं लो असेल, प्रिव्हियस डेचं, त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल, ऑब्झर्व केलं असेल तर मार्केट कुठंतरी तिथेच फिरत होतं. 300 पॉईंटची मुवमेंट होती सकाळपासून, 350 पॉईंट अप होतं. पण हळूहळू जसा मार्केटचा दिवस संपत आला, टायमिंग संपत आला, तसं मार्केट डाऊन साईडला येत गेलं. त्यामुळे मित्रांनो, ट्रेड तुम्हाला हमेशा भेटतात पण कॅपिटल जर एकदा तुमचं वाईपआउट झालं तर तुम्हाला नंतर भेटणार नाही. त्यामुळे प्रत्येक साईडला एंट्री नका करू. ट्रेडचा लॉजिक तुम्हाला सांगायचं, एम पॅटर्न फॉर्म होते, मार्केट इथून वापस सुद्धा येऊ शकते किंवा रिट्रेसमेंट घेतलेला आता इथून वर सुद्धा जाऊ शकतं. कारण की तिथे एक सपोर्ट तुम्हाला प्रिव्हियस मध्ये दिसत असेल. इथे मी सपोर्ट लाईन ड्रॉ केली, इथून वर सुद्धा जाण्याचे त्याचे चान्सेस वाढलेले आहेत. त्यामुळे उद्या थोडंसं काळजीपूर्वक ट्रेड करा आणि एसएल छोटे ठेवा मित्रांनो. तुम्ही नक्कीच माझ्यासारखं प्रॉफिट बनवू शकता. आपण कंटिन्युअसली 5 ते 6 दिवस झाले आहेत आपण कंटिन्युअसली प्रॉफिट बनवत आहोत. याचं मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार सुद्धा आहे. त्यामुळे कनेक्टेड राहा. थँक्यू.